अंबाजोगाई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. अंबाजोगाई येथे कार्यक्रमाला उपस्थित पप्पूजी कागदे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बीड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन माननीय तालुका अध्यक्ष प्रमोद दासू यांनी केले होते. अंबाजोगाई तालुक्यातील संपूर्ण गायरानधारक व भीमसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमास माजी नगरसेवक राजू जोगदंड, परळी तालुका अध्यक्ष सचिनभाऊ कागदे, केस तालुका अध्यक्ष दीपक कांबळे व सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माननीय पप्पू कागदे साहेबांनी सांगितले की तालुक्यातील गायरान जमिनी कुठल्याही शासकीय कामासाठी देणार नाही, कारण 30 ते 40 वर्षांपासून अल्पभूधारक व मजूर ही जमीन कष्ट करून खात आहेत. त्या जमिनी त्यांना मिळाल्याच पाहिजे. तसेच गावाला गट गावठांमध्ये राहत असलेल्या सर्व गरीब लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांना मालकी हक्काची देण्यात यावे आणि तरुणांनी उद्योगधंद्यांकडे वळलं पाहिजे असं मार्गदर्शन केलं. तसेच अंबाजोगाई तालुक्यातील नवीन निवड झालेल्या पोलीस पाटलांचा एक संविधान देऊन सत्कार करण्यात आला. माननीय कागदे साहेबांनी केला. तालुका अध्यक्ष प्रमोद दासू म्हणाले की 20 वर्षांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात कधीही अशा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्सव निर्माण करण्याचा कार्यक्रम झाला नाही. हा पहिलाच कार्यक्रम आहे व आभार राहुल गडले यांनी केले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी इनामदार जहागीर, बर्दापूर. आज आदरणीय पप्पूजी कागदे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा घेण्यात येत आहे. तो कार्यकर्ता मेळावा यासाठी आहे की अंबाजोगाई तालुक्यातील गायरानधारकांना जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्या, तसंच जे गोरगरीब लोक गावठाण गावाच्या सभोवताली राहिलेत गायरानामध्ये, अशा लोकांना PTR मालकी हक्काचा देण्यात यावा, ही एक या ठिकाणी मागणी आहे. तसंच जे विद्यार्थी आपले शिकत आहेत त्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी आणि एक भीम अनुयायामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी पूर्ण तालुक्यातील सर्व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच गायरानधारक पण या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर काही गायरानधारक सुद्धा आपल्याशी वार्तालाप करतील. बऱ्याच गावाचे म्हणजे पूर्ण तालुक्यातले गायरानधारक आणि भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय कागदे साहेबांचा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे आणि कार्यक्रम सुरुवात होणार आहे. या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आज 31 तारीख आहे आणि या दिवशी सर्व आंबेडकर चळवळीतील बहुजन आणि नवयुवक कार्यकर्ते या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश करीत आहेत आणि हा कार्यक्रम पक्ष गावागावामध्ये गाव तिथं शाखा असा संकल्प या कार्यक्रमाचा मेळाव्याचा आहे. आणि या मेळाव्यातून जी समस्या आहेत, गायरानाची समस्या असन, शिष्यवृत्तीची समस्या असन, घरकुलाची समस्या असन, ही समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्यासाठी संदेश देण्यासाठी या ठिकाणी काही क्षणामध्येच पप्पूजी कागदे साहेब यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं तालुक्यातील भीमसैनिक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एवढं बोलून मी धरू भाई. पहिली मागणी आपली अशी आहे की अंबाजोगाई तालुक्यातील गायरानधारकाच्या नावे सरसकट सातबारा देण्यात याव्या. दुसरी मागणी अशी आहे की विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी. आणि तिसरा विषय असा आहे की अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण व शहरी महिला स्वावलंबी योजना राबवण्यात याव्या. तरी या मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये एकदम आनंदाचं उत्सवाचं वातावरण आहे. जय भीम.